आपण आता मागणी निर्धारित करणारे घटकानंतर बघणार आहोत। मागणीचा नियम हा फार महत्त्वाचा आहे, बोर्डाच्या परीक्षेला कंपल्सरी येतो। म्हणजे आपल्याला पुस्तकामध्ये 3 नियम आहेत। एक मागच्या लेक्चरला आपण बघितलं, दुसऱ्या धड्यामध्ये उपभोक्त्याच्या वर्तनमध्ये घटत्या सीमांत उपयोगिताचा नियम म्हणजेच सिद्धांत, तो एक, हा दुसरा मागणीचा नियम, आणि चौथ्या धड्यात आहे तो पुरवठ्याचा। तिन्ही सिद्धांत आपल्याला कंपल्सरी करायचे आहेत, कारण 3 पैकी 2 बोर्डाच्या परीक्षेत हे येतात। आणि हा प्रश्न असा येतोय बोर्डाच्या परीक्षेला की मागणीचा नियम स्पष्ट करून किंवा मागणीचा नियम सांगून मागणीचे गृहीते किंवा अपवाद स्पष्ट करा। कोणतं तरी एक येईल, एक तर गृहीते येतील किंवा अपवाद येईल, अशा पद्धतीने येईल। दोन्हीच्या दोन्ही येत नाही, कारण हा प्रश्न आपला 8 मार्काचा आहे, लक्षात घ्या। मी सुरुवातीला सांगते की मागणीचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आणि पुरवठ्याचा नियम हे तिन्ही कंपल्सरी आपल्याला करायचेच आहे। मी म्हणते, लक्षात घ्या, कारण हे बोर्डाच्या परीक्षेला 3 पैकी 2 सिद्धांत आपल्याला येतील, म्हणजे तिन्ही करायचे आहेत। आणि हा प्रश्न जो आहे तो शेवट प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला 8 मार्काला येतो। 8 मार्काला आला म्हटल्यानंतर त्याचे नियम आपल्याला स्पष्ट करायचा आहे। नियम सांगून म्हणतील किंवा नियम स्पष्ट करा म्हणतील, तर त्याला आपल्याला सगळं लिहायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक तर गृहीत विचारतील किंवा अपवाद विचारतील, दोन्हीपैकी एक। आता तो प्रश्न कसा बोर्डाच्या पद्धतीने सोडवायचा तो बघा। पहिल्यांदा मागणीचा नियम आला की पहिल्यांदा येईल प्रस्तावना। मी स्पष्ट नंतर करते, आता फक्त कसं लिहायचं ते सांगते की पहिल्यांदा प्रस्तावना, व्याख्या म्हणजेच त्याला विधान असंही म्हणतात, लक्षात घ्या। व्याख्या किंवा विधान म्हणजे पहिल्यांदा प्रस्तावना 1-2-3 ओळीत झाली की मग आपण व्याख्या लिहिणार आहोत। व्याख्या लिहिली की त्याच्यानंतर येईल तक्ता, मग पलीकडे लिहिला तक्ता झाल्यानंतर आपण आकृती काढणार आहोत, आकृतीचं स्पष्टीकरण करणार आहोत, आणि आकृतीचं स्पष्टीकरण झाल्यानंतर आपण गृहीत आले असतील तर गृहीते आणि अपवाद आले असतील तर अपवाद लिहिणार आहोत। आणि आता एक महत्त्वाचा सगळ्यात की ज्या वेळेला आपल्याला गृहीत विचारतील की मागणीचा नियम स्पष्ट करून गृहीत लिहा, तेव्हा फक्त गृहीत लिहिते। पण ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न येईल की मागणीचा नियम स्पष्ट करून किंवा सांगून तुम्ही अपवाद लिहा, त्याला आपल्याला 5 फक्त गृहीतांची मुद्दे लिहायचे, स्पष्टीकरण नाही, लक्षात घ्या। फक्त गृहीताची 5 मुद्दे लिहायचे आहेत, आणि मग 5 मुद्दे एका खाली एक लिहिल्यानंतर मग आपल्याला अपवाद आणि अपवादाचे स्पष्टीकरण करायचं आहे। चला तर आपण बघूया मागणीचा नियम। नीट ऐका की पहिल्यांदा आपण प्रस्तावना, प्रस्तावना म्हणजे काय लिहिणार आहोत आपण की मागणीचा नियम म्हणजे त्याला लॉ ऑफ डिमांड असंही त्या ठिकाणी म्हणतात की सन 1890 मध्ये डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथामध्ये या सिद्धांताचं अतिशय सविस्तरपणे स्पष्टीकरण केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। बघा किती काळ झाला की 1890 आणि आता आहे 2020, म्हणजे आपण त्या काळातलं आजही अभ्यास करतोय। याचा अर्थ आपल्याला डॉक्टर मार्शल असतील किंवा ॲडम स्मिथ असतील, पिगू असतील, चेंबरलिन असतील किंवा श्रीमती जॉन रॉबिन्सन असतील, या सगळ्यांच्या बुद्धीची कल्पना येते की पुढच्या किती वर्षासाठी त्यांनी लिहून ठेवलेले, म्हणजे आजही आपण तोच अभ्यास करतोय। म्हणजे 1890 पासून 2020 साल आले। भारतामध्ये सुद्धा काही आपल्या पुस्तकामध्ये एकही भारताच्या अर्थतज्ञांचं नाव नाही, पण आपल्याकडे हुशार नाही असं नाही। आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असतील, डॉक्टर मनमोहन सिंग, हेही फार मोठे अर्थतज्ञ आहेत। डॉक्टर अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो अर्थशास्त्राचा। त्याच्यानंतर असे अनेक लोक आहेत, फक्त त्यांची नावं आपल्यासमोर आली नाही, तरीसुद्धा 1890 साली डॉक्टर मार्शल यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा सिद्धांत अतिशय सविस्तरपणे मांडलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। त्याची खूप छान मांडणी केलेली आहे, आणि या नियमाद्वारे आपल्याला असं लक्षात येतं की किंमत आणि मागणी याच्यातला परस्पर संबंध स्पष्ट केला आहे। किंमत आणि मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केलेला त्या ठिकाणी दिसून येतं। आता आपण व्याख्या किंवा विधान बघणार आहोत। व्याख्या किंवा विधान, आता बघा काय म्हटलं व्याख्येमध्ये, इतर परिस्थिती स्थिर असताना
म्हणजे ह्या सिद्धांताचा ज्यावेळेला आपल्याला अनुभव घ्यायचा आहे त्यावेळेला इतर परिस्थिती स्थिर असली पाहिजे. इतर परिस्थिती काय, वस्तूंच्या किमती, लोकांची उत्पन्न किंवा आवडीनिवडी हे सगळं स्थिर पाहिजे, तर ह्या सिद्धांताचा अनुभव येणार. म्हणूनच हा सिद्धांत गृहीतावर आधारित आहे, त्याला अपवाद आहे. आणि म्हणून हे वाक्य कंपल्सरी व्याख्येत लिहायचं आहे. हे वाक्य लिहिलं नाही तर तुम्हाला व्याख्येचे मार्क मिळणार नाहीत. बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढताना त्या दिसते. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतं. त्याच्यानंतर मी एक तक्ता तयार केला आहे बघा इथं, की क्ष वस्तूची किंमत, कारण आपल्याला या तक्त्यावरून आपल्याला आकृती काढायची. क्ष वस्तू मग तुम्ही काही घेऊ शकता, इथं सफरचंद घ्या, आंबा घ्या, काही घ्या. तर आता आपण क्ष वस्तूची किंमत 50 रुपये किलो आहे. इथं रुपयामध्ये दिलं 50 रुपये किलो आहे, तर मागणी किती होती 1 किलोची. बघा, 50 रुपये किंमत असताना मागणी होती 1 किलोची. आता किंमत 50 वरून किती झाली 40 रुपये, मागणी झाली 2 किलो. बघा, किंमत थोडी कमी झाली, मागणी वाढलेली दिसती. वस्तूची किंमत 40 वरून 30 झाली, मागणी झाली 3 किलोची, म्हणजे की मागणी वाढली. वस्तूची किंमत 30 वरून 20 रुपये झाली, मागणी झाली 4 किलोची. आणि वस्तूची किंमत 20 वरून 10 झाली, मागणी झाली 5 किलोची. म्हणजेच जसजशी किंमत कमी होत गेली तसतशी मागणीसुद्धा वाढत गेलेली दिसते. बघा, किंमत कमी मागणी जास्त, किंमत जास्त मागणी कमी. हा नियम आहे की वस्तूची किंमत जास्त झाली की मागणी कमी असते, किंमत कमी झाली की मागणी वाढलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आता ह्या तक्त्यात जे आकडे दिलेत ते आपण आकृतीमध्ये बिंदूच्या साहाय्याने त्या ठिकाणी जोडणार आहोत. आता बघा, वस्तूची किंमत किती आहे 50 आहे. वस्तूची किंमत 50 असताना मागणी किती होती 1 किलोची, बरोबर. त्याच्यानंतर बघा मी काय जोडलं आहे की वस्तूची किंमत आहे 50, बघा इथं आकृतीमध्ये, आणि 1 किलोची मागणी. मग अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आपल्याला. हे जोडलं नाही तरी चालतं, पण तुमच्या समजण्यासाठी गेलं. आता वस्तूची किंमत 50 वरून 40 झाली, मागणी किती झाली 2 किलोची. बघा इथं बिंदू जोडला. वस्तूची किंमत 30, त्याच्यानंतर वस्तूची किंमत 20, मागणी झाली 4 किलोची. आणि वस्तूची किंमत झाली 10 रुपये की मागणी झाली 5 किलोची. म्हणजे हे बिंदू काय करायचे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. इथून इथं, त्याच्यानंतर इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं. याला नाव देऊ आपण म. हा झाला मागणी वक्र. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हे बिंदू जोडून घेतले, किंवा मग तुम्ही आणखीन अशा पद्धतीने पण त्या ठिकाणी जोडून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता हा मागणी वक्र बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणार आहे. तो बघा, माझा हा उजवा हात आणि डावा हात डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणारा दिसतो. म्हणजेच आपल्याला याच्यावरून असं लक्षात येतं की वस्तूची किंमत जास्त असताना मागणी कमी होते, किंमत जास्त झाली कमी झाली की मागणी वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीने आपण हा मागणीचा पहिल्यांदा फक्त नियम बघितला. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची कंपल्सरी बोर्डाच्या परीक्षेत. त्याच्यानंतर व्याख्या किंवा विधान. ही व्याख्या इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते व वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. त्याच्यानंतर तक्ता आहे. 50 रुपये किंमत असताना मागणी होती 1 किलोची. जसजशी किंमत कमी होत गेली तशी मागणी वाढलेली असते. आणि हेच आपण आकृतीमध्ये त्या ठिकाणी बिंदू हे करून त्या ठिकाणी जोडले. म्हणजेच मागणीचा वक्र म हा मागणीचा वक्र तयार झाला. आणि तो मागणीमधील काय झालं, किंमत आणि मागणीचा त्या ठिकाणी परस्पर संबंध आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि म्हणून तो मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत आलेला दिसतो. मागच्या लेक्चरला आपण मागणीच्या नियमाचा सिद्धांत बघितला. म्हणजे प्रस्तावना बघितली, त्याच्यानंतर व्याख्या बघितली, त्यानंतर तक्ता बघितला, तक्त्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण.
आता आपण बघणार आहोत मागणीचा नियम, मागणीच्या नियमाची गृहीते, म्हणजे हा सिद्धांत कोणत्या गृहीतावरती आधारित आहे, कारण गृहीत आहेत म्हणून तो सिद्धांत मांडला आहे. तर पहिला जो गृहीत आहे स्थिर उत्पन्न पातळी, म्हणजे जसं आपण व्याख्येमध्ये लिहिले की नाही, इतर परिस्थिती स्थिर असताना, हे वाक्य जे आहे तर त्याचाच इथं आपल्याला लक्षात येईल की त्या व्यक्तीचं ज्यावेळेला ह्या मागणीच्या नियमाचा अनुभव घ्यायचा त्यावेळेला व्यक्तीचं उत्पन्न जे आहे तर ते स्थिर असलं पाहिजे, ते बदलता कामा नये. उत्पन्न स्थिर असलं तरच त्या ठिकाणी आपल्याला या नियमाचा अनुभव घेता त्या ठिकाणी येऊ शकतो. उत्पन्न स्थिर नसेल तर या सिद्धांताचा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी घेता येणार नाही. आणि म्हणून उत्पन्न हा मागणीवर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक आहे. आणि मागणीचा नियमाचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर उत्पन्न स्थिर असावे. आणि असं त्या ठिकाणी, कारण उत्पन्न जर वाढलं तर लक्षात घ्या, उत्पन्न जर वाढलं तर स्थिर किमतीला किंवा आहे जी ती किंमत आहे त्यावेळेला व्यक्ती पूर्वीपेक्षा जास्त वस्तूची मागणी करू शकते किंवा मागणीमध्ये वाढ होऊ शकते. आणि म्हणून स्थिर उत्पन्न त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आकडा आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. तर लोकसंख्येचं जे आकारमान आहे, म्हणजे कमी लोकसंख्या असेल तर मागणी कमी होते, लोकसंख्या वाढली तर मागणी वाढते. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की लोकसंख्येच्या आकारमानात कमी किंवा जास्त कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये, लोकसंख्या स्थिर असली पाहिजे, तरच या सिद्धांताचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात. पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती म्हणजे किमती स्थिर, किमती बदलल्या की त्याचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. वस्तूची किंमत म्हणजे एका पर्यायी ज्या वस्तू आहेत त्यातल्या एका वस्तूची किंमत बदलली की दुसऱ्या वस्तूवरती परिणाम होतो. समजा आता चहा पावडरची किंमत बदलली, समजा ती जास्त झाली तर लोक कॉफीची मागणी करतील, कॉफीची वाढली तर लोक चहा पावडरला मागणी करतील. म्हणून त्या ठिकाणी पर्यायी वस्तू ज्या किमती स्थिर असतात, कुठल्या प्रकारच्या किमती त्या ठिकाणी बदलल्या नाही पाहिजे. त्यानंतर पूरक वस्तूंच्या किमतीसुद्धा स्थिर असल्या पाहिजे. पूरक वस्तू म्हणजे काय, तर आपण मागच्या याच्यात उदाहरण बघितलं की पेट्रोल आणि कार, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढले तर त्याचा कारच्या मागणीवरती त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूरक ज्या वस्तू आहेत त्या पूरक वस्तूंच्या किमती ह्या नेहमी स्थिर असल्या पाहिजे असं त्या ठिकाणी गृहीत धरलं आहे, कारण किमतीत बदल झाला की त्याचा मागणीवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. म्हणजेच काय, तर समजा आता आज मला कळालं की काही पुढच्या महिन्यामध्ये एका वस्तूची किंमत वाढणार आहे तर मी आत्ता खरेदी करणार, आणि त्याच्याऐवजी याच्या उलट मला कळालं की त्या वस्तूची किंमत वाढणार आहे तर मी आत्ता खरेदी करणार, आणि कमी होणार असेल तर मी आत्ता खरेदी न करता ज्या वेळेला कमी होणार आहे त्यावेळेला. म्हणून त्यांनी सांगितलं की भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, किंवा किमती ह्या भविष्यात आणि वर्तमान काळामध्ये दोन्ही ठिकाणी स्थिर असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आवडीनिवडी, सवयी, फॅशन इत्यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आता आपल्याला माहिती आहे की लोकांच्या आवडी सध्याच्या काळाचा विचार केला तर आवडीनिवडी लोकांच्या बदलतात. म्हणजे आता समजा सकाळची भाजी ती संध्याकाळी नको असती, किंवा संध्याकाळी दुसरी काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी आणखीन वेगळं काहीतरी पाहिजे, तर त्या आवडीनिवडी बदलल्या की त्याचा मागणीवर परिणाम होतो. लोकांच्या सवयी, काही लोकांना काही ठराविक वस्तूंची जी सवय असते की ती बदलत नाही. समजा क्रीम असेल, दात घासायची पेस्ट असेल, किंवा तोंडाला लावायची पावडर असेल, कपडे धुण्याची साबण पावडर असेल, तर त्या सवयी बदलता कामा नये. त्या जर बदलल्या की त्याचा मागणीवर त्या ठिकाणी, म्हणजे जसा आवडीनिवडीचा परिणाम होतो तसा सवयीचा होतो. आणि फॅशन, आपण मागच्या एका मुद्द्यात बघितलं की नवीन फॅशन आली की त्याला मागणी जास्त असते, किंमत जास्त असली तरी नवीन फॅशनच्या मागणीला मागणी जास्त असते, परंतु ती फॅशन जुनी झाली की मागणी कमी होते. म्हणून त्यांनी सांगितलं की आवडीनिवडी, सवयी, फॅशन, रूढी, परंपरा किंवा जे काय असतील तर त्या इत्यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये, कारण त्याचा मागणीवरती त्या ठिकाणी परिणाम होतो. कर विषयक धोरणात बदल नाही. आता कर म्हणजे आपल्याला माहिती आहे की टॅक्स. आता सरकारने जर वस्तू आणि सेवांवरती कर लादला
जास्त जर कर लागला तर वस्तूची किंमत वाढते, किंमत वाढली की लोक मागणी कमी करतात. परंतु जर कर कमी केला वस्तू आणि सेवांवरचा किंमत कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कर विषयक धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा प्रकारची ही सगळी 6 ते 7 गृहीत आहेत. या गृहीतांवरती मागणीचा नियम तयार केलेला आपल्याला दिसून येतो. आता काय गृहीत आहे की किंमत ऐवजी स्थिर उत्पन्न पातळी, म्हणजे उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, ते बदलता कामा नये. लोकसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारे बदल होता कामा नये, कमी किंवा जास्त. पर्यायी वस्तूंच्या किमती, चहा, कॉफी, साखर, गूळ यांच्या किमती बदलता कामा नये, तर त्या स्थिर असल्या पाहिजे. पूरक वस्तू, कार किंवा आपण बघितलं उदाहरण पेट्रोल डिझेल जे काय असेल तर त्या दोन्ही किमती स्थिर असल्या पाहिजे. भविष्यात वस्तूची किंमत बदलाची अपेक्षा नाही. म्हणजेच काय तर भविष्यामध्ये वस्तूची किंमत कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे त्याचाही मागणीवर परिणाम होतो, म्हणून बदलाची अपेक्षा नाही. आवडीनिवडी, सवयी, फॅशन इत्यादीमध्ये कुठलाही बदल होत नाही असं धरलं. कारण सवयी, आवडीनिवडी, फॅशन बदलले की त्याचा मागणीवर खूप मोठ्या पद्धतीने बदल होतो. आणि करविषयक धोरणातसुद्धा बदल नाही. शासन जे करविषयक धोरणात बदल करतं सातत्याने तर त्याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात मागणीवर होतो. जर वस्तूची किंमत म्हणजे कर जास्त लावला तर किंमत जास्त होते, किंमत जास्त असली की लोक कमी खरेदी करतात आणि कर कमी लावला की किंमत कमी होते आणि लोक जास्त खरेदी करतात. अशा प्रकारची ही 6 ते 7 गृहीत आहे आणि ह्या गृहीतांवरती मागणीचा नियम अवलंबून त्या ठिकाणी असलेला दिसतो. आता हे जसं आपण बघितलं की हे गृहीत आहेत, मागणीच्या नियमाची गृहीत आहेत, याच्यावरती त्याच पद्धतीने काही शास्त्रज्ञांनी त्याला अपवादसुद्धा आपल्याला दिसून येते. जसं आपण बघितलं की मागणीच्या नियमाचा सिद्धांत किंवा तो सिद्धांत डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकत येतो. परंतु इथं मी आकृती काढली की याच्यामध्ये अपवादामध्ये हाच वक्र तो जसा 50 या आकड्यापासून वरतून खाली येतो, म्हणजे डावीकडून उजवीकडे, पण हा अपवादामध्ये खालून वरती जाणारा दिसतोय की म्हणजे किंमत बदलल्या ह्या गृहीताला अपवाद आहेत म्हणून हा खालून वर जाणारा आपल्याला आकृतीमध्ये दिसून येतो. म्हणजे आकृती पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी बदललेली दिसून येते की मागणीचा वक्र जसा डावीकडून उजवीकडे खाली येतो तर तसा अपवादामध्ये तो वरून खाली आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून अपवादात आता आपल्याला अपवाद बघायचे. त्याच्यात आहे पहिलाच मुद्दा गिफेनच्या वस्तू. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. गिफेनच्या वस्तू, यालाच गिफेनचा विरोधाभास. तर गिफेनचा विरोधाभास हे प्रश्नासाठी येऊ शकतं, लक्षात घ्या. आणि गिफेन या शास्त्रज्ञाने तयार केला म्हणून त्याला गिफेनचा विरोधाभास म्हटलं जातं किंवा गिफेनच्या वस्तू. आता गिफेनच्या वस्तू म्हणजे काय तर गिफेनच्या वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तू किंवा कनिष्ठ दर्जाच्या वस्तू की ज्या गरिबांना परवडणाऱ्या असतात, म्हणून त्याला गिफेनच्या वस्तू, कारण त्या शास्त्रज्ञाने सर रॉबर्ट ग्रिफेन यांनी तयार केलं आहे म्हणून त्याला गिफेनचा विरोधाभास आणि त्यालाच गिफेनच्या वस्तू असं त्या ठिकाणी म्हणतात. आता गिफेनच्या वस्तू आणि त्यांनी काय अपवाद केला आपण बघूया. की गिफेन असं म्हणतात की ज्या हलक्या दर्जाच्या वस्तू आहेत तर त्या गरीब लोक खरेदी करतात आणि जास्त उच्च दर्जाच्या वस्तू आहेत ते गरीबच्या आवाक्या पलीकडे असतात, तर पण त्या फक्त श्रीमंत लोक खरेदी करतात. परंतु गिफेन असं म्हणतात, त्यांनी निरीक्षण असं केलं आहे की ज्या हलक्या दर्जाची वस्तू आहे त्याची जर किंमत कमी झाली, नीट लक्षात घ्या, हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली. समजा आता एका पेनची किंमत 10 रुपये आहे तर त्याची किंमत 10 वरून 6 रुपये झाली, किती पैसे शिल्लक राहतात 4 रुपये, बरोबर. बघा गिफेनच्या विरोधाभासामध्ये हलक्या दर्जाची म्हणजे वस्तूची किंमत, पेनची किंमत 10 रुपये तर त्या पेनचीच किंमत कमी होऊन किती झाली 6 रुपये, 4 रुपये राहिले शिल्लक. म्हणजे हे 4 रुपये जे आहेत की नाही तर ते वास्तव उत्पन्न म्हणजे त्यांचे 4 रुपये शिल्लक राहिले. मग आता मला सांगा तर त्या 10 रुपयाचा पेनची जर किंमत कमी झाली तर त्याच्यात त्यांचे 4 रुपये वाचतात, मग ते तीच वस्तू खरेदी करतील का तर नाही. तर ते त्या 10 रुपयाच्या पेनच्या ऐवजी 6 रुपये झालं तरी तो पेन घेण्याऐवजी जरा त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची वस्तू त्या ठिकाणी ते खरेदी करतात. हा विरोधाभास त्यांनी दाखवला आहे. तर ते
इंग्लंडचे असल्यामुळं त्यांनी काय केलं, पाव आणि मांस असं दोन फरक दाखवले, की ज्यावेळेला पावाची किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी झाली की लोक मांस खरेदी करतात. म्हणजे त्यांचं त्या वस्तू कमी दर्जाच्या किंवा हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे त्यांच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 4 रुपये हे वास्तव उत्पन्न आहे. ते वास्तव उत्पन्न वाढलं की नाही, 4 रुपये त्यांचे वाढलेत, म्हणून ते त्या हलक्या दर्जाच्या वस्तूच्या ऐवजी ते चांगल्या दर्जाची वस्तू घेण्याकडे त्यांचा कल वाढलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यालाच म्हणायचं गिफेनचा विरोधाभास. आणि हा जो विरोधाभास आहे तो पाव आणि मांस याच्याशी गिफेन यांनी संबंधित असलेला त्या ठिकाणी आपल्याला दाखवला आहे. आणि तेव्हा पावाची मागणी कमी होते, त्याला मांसाची मागणी आपल्याला वाढलेली त्या ठिकाणी दिसून येते. आता दुसरा आकडा आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. आता प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजेच कोणत्या, तर मौल्यवान वस्तू, की ज्या मौल्यवान वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हटलं जातं. जसं सोने असेल, हिरे असतील, मोठी घरं बंगला असेल किंवा मोठ्या याच्या गाड्या असतील, 4 व्हीलर असतील, आलिशान आपण बंगले म्हणूया, तर या सगळ्यांना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात. आणि अशा वस्तूंच्या वापरामुळे, की ज्या म्हणजे हिरे असेल, सोने असेल किंवा बंगला असेल, कार असेल, अशा सगळ्या वस्तू ज्यावेळेला वापरल्या जातात त्यावेळेला समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. मग ते समाजात ताटमानेने त्याला असं वाटतं की अरे माझी प्रतिष्ठा या वस्तूमुळे वाढली. आणि असे ज्यावेळेला म्हटलं जातं अशा वस्तूंच्या किमती म्हणजे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या तरी खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसतो. का, तर प्रतिष्ठा दिसावी म्हणून. ही खोटी जरी असली तरी त्यांना ती प्रतिष्ठा वाटते. आणि म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत, लक्षात घ्या. जसा गिफेनच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहेत, तसे प्रतिष्ठेच्या वस्तूसुद्धा मागणीच्या नियमाला त्या ठिकाणी अपवाद असलेल्या दिसतात. तिसरा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता जेव्हा लोकांना असं वाटतं की भविष्य काळामध्ये म्हणजे लक्षात येत नसेल तर परत सांगते की भूतकाळ होऊन गेला आहे, आता वर्तमान काळ चालू आहे आणि नंतर भविष्यामध्ये की वस्तूच्या किमती वाढतील, भविष्य काळात वस्तूच्या किमती वाढतील असा जर अंदाज असेल तर लोक त्या वस्तू आत्ता खरेदी करतात. आणि जर त्यांच्या असं लक्षात आलं की भविष्य काळात वस्तूच्या किमती कमी होणार आहेत तर ते खरेदी करणं त्या ठिकाणी थांबवतात. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की भविष्यकालीन किमतीच्या अंदाजामध्ये हा सुद्धा नियमाला अपवाद आहे. आता उदाहरणार्थ शेअर्सच्या किमती वाढत आहेत असं लोकांच्या लक्षात येतं की शेअरच्या किमती वाढत आहेत तर लोक खरेदी कमी करण्याची जी अजून घेत आहेत. का, तर त्यांना माहिती आहे की ह्याच्या किमती वाढत आहे म्हणजे याच्यात प्रॉफिट होणार आहे, आपल्याला फायदा होणार आहे, म्हणून शेअर्सच्या किमती वाढत असताना सुद्धा त्या ठिकाणी लोक शेअर्स खरेदी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. किंवा आता याचं मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते की भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपल्याला आपल्याकडं दिवाळी असते आणि दिवाळी म्हटलं की सगळीकडं सण, त्याच्यानंतर घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, कपडे हे ते सगळं खरेदी केलं जातं. आता दिवाळीच्या याच्यात दुकानदार जे कपडे विकतात तर त्याच्या थोड्याशा किमती त्यांनी वाढवलेल्या असतात. कारण आपल्याला माहिती आहे की कपड्याची दुकानं 12ही महिने चालत नाही, ते सीझन असतो ते त्या ठिकाणी कमवायला बसले असतात. त्याचबरोबर आपण जे पदार्थ करतो, शेंगदाणे असेल, डाळ असेल, मैदा असेल, साखर असेल, तूप असेल, तर दिवाळीच्या दरम्यान या वस्तूंच्या किमती वाढतात. आणि लोकांना माहिती आहे की त्या दरम्यान वस्तूच्या किमती वाढणार आहेत, पण दिवाळी करायची, सण साजरा करायचा म्हणून वाढलेल्या किमतीला सुद्धा लोक खरेदी करतात. म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा मागणीच्या नियमाला आपल्याला त्या ठिकाणी अपवाद असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आहे किमतीचा आभास. आता बऱ्याच काही लोकांना किंवा अनेक वेळा ग्राहकांना म्हणूया किंवा उपभोक्त्यांना म्हणूया की त्यांना असं वाटतं की ज्या वस्तूची किंमत जास्त आहे तर ती वस्तू चांगली,
बघा काय सांगितलं की ज्या वस्तूची किंमत जास्त आहे ती वस्तू चांगली आहे किंवा चांगल्या दर्जाच्या असतात असा त्यांचा समज असतो आणि म्हणून ज्या वस्तूची किंमत जास्त आहे त्याची किंमत अजून वाढली तरी लोक का खरेदी करतात तर त्यांना वाटतं की ती चांगल्या दर्जाची वस्तू आहे आणि म्हणून त्याची मागणी त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसतात आणि त्या उच्च दर्जाच्या असल्या तरीसुद्धा त्याची किंमत जास्त असतानासुद्धा लोक खरेदी करतात म्हणजेच किमतीचा आभास हा मागणीच्या नियमाला आपल्याला अपवाद असलेला त्या ठिकाणी दिसून येतो। त्याच्यानंतर आहे अज्ञान। आता अज्ञान म्हणजे बाजारपेठेविषयीचं असणारं अज्ञान। आज काही वेळेला असं आता बऱ्याच वेळेला म्हणता येणार नाही, काही वेळेला काही एकत्र कुटुंब असतं किंवा त्यातला एकच माणूस व्यवहार बघतो, काही जण जात नाही किंवा काही स्त्रिया असतात घराच्या बाहेर जात नाही, खरेदीला जात नाही, कशाला जात नाही, म्हणून अशी जी लोक असतात त्यांना बाजारपेठेविषयीचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं आणि म्हणून अशा अज्ञानामुळे म्हणूया किंवा त्यांचं काही ते बाजारपेठेविषयीचं ज्ञान नसल्यामुळं ते जास्त किमतीला वस्तू खरेदी करतात आणि अज्ञानामुळं जास्त वस्तूला किंवा जास्त किमतीला वस्तू खरेदी करतात ते त्यांना त्या किमतीतला चढ उतारसुद्धा माहीत नसतो की किंमत का कमी झाली, किंमत का जास्त झाली। अज्ञानामुळं हे सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळं किंमत जास्त झाली तर त्यांना वाटतं की ती चांगलीच वस्तू आहे आणि म्हणून ते खरेदी करतात। म्हणून अज्ञान हे मागणीच्या नियमाला अपवाद असलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर 6वा आकडा आपण इकडं घेऊया। सवयीच्या वस्तू। तर सवय म्हणजे त्या एका वस्तूची सवय झालेली असते की मला तीच वस्तू वापरायची। समजा आता पेस्ट म्हणूया, तोंडाची पावडर असेल, एखादी क्रीम असेल, एखादा साबण असेल कपड्याचा, अंगाचा किंवा कपडे धुण्याची पावडर असेल, तर ती जर वस्तूची सवय झालेली असेल आणि तीच वस्तू आवडत असेल त्यांना तर त्या वस्तूची किंमत किती कमी होऊ देत किंवा जास्त होऊ देत ती सवयीची असल्यामुळे ते लोक खरेदी करतात आणि म्हणून सवयीच्या वस्तू हा सुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद असलेला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि 7वा आकडा आहे अनुकरणाचा परिणाम। सातवा आकडा आहे अनुकरणाचा परिणाम म्हणजे अनुकरण करणे कुणाचं तरी दुसऱ्याचं, त्याने ते घेतलं म्हणजे मी घ्यायचं, ते मला योग्य आहे अयोग्य आहे, मला गरजेचं आहे किंवा नाही ते बघत नाहीत। आणि म्हणून बऱ्याचदा काही लोक अनुकरण आपल्याला करताना दिसतात, त्याचं कितपत ज्ञान आहे, ते चांगलं आहे वाईट आहे किंवा मला परवडेल, माझ्या परिस्थितीला परवडेल किंवा नाही माहीत नसतं म्हणून ते अनुकरण करतात। आणि बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की निरीक्षण केल्यानंतर की उच्च उत्पन्न गटातील म्हणजे आपण त्याला श्रीमंत म्हणूया किंवा श्रीमंत गटातील किंवा श्रीमंत व्यक्ती लोकांच्या उपभोग पद्धतीचं अनुकरण हे कमी उत्पन्न गटातील मुलं किंवा लोक करताना त्या ठिकाणी दिसतात आपल्याला। म्हणजे आता समजा एक वस्ती असेल किंवा गाव असेल, त्या ठिकाणी एका श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीने जर समजा वॉशिंग मशीन घेतलं किंवा चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या किमतीचा मोबाईल घेतला तर तो कमी उत्पन्न गटातील कुटुंबाला वाटतं की मी पण वॉशिंग मशीन घेतलं पाहिजे आणि माझ्या पण कुटुंबामध्ये तो मोबाईल भारी असला पाहिजे। म्हणजे असं अनुकरण करताना त्या ठिकाणी दिसतात। म्हणजे अनुकरणाचा परिणाम हा सुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद आहेत। बघा आपण आता मागणीच्या नियमाच्या अपवादामध्ये आकृती काढली की मागणीच्या नियमाचा वक्र जो डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणार दिसतो, पण अपवादाचा हा खालून वर जाणारा त्या ठिकाणी दिसतो। पहिला मुद्दा घेतला गिफेनच्या वस्तू। गिफेनच्या वस्तू म्हणजे काय तर हलक्या दर्जाच्या वस्तू आणि सर रॉबर्ट गिफेट यांनी हा मांडल्यामुळे त्याला गिफेनचा विरोधाभास म्हणतात। त्यांनी हलक्या दर्जाच्या वस्तू म्हणजे पाव आणि मांस त्यांच्याकडे ते असल्यामुळे त्यांनी त्या दोन वस्तू घेतल्या की पावाची किंमत कमी झाली की लोकांच्या वास्तव उत्पन्न वाढतं म्हणून ते मांस त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या त्या थोड्या चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करतात। त्याच्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे आलिशान बंगले असतील, घर असेल, गाडी असेल, त्या वस्तू लोकांना असं वाटतं की प्रतिष्ठा आहे म्हणून याच्या किमती वाढल्या तरी खरेदी करतात। भविष्यकालीन किमतीचा अंदाज म्हणजे शेअर्सच्या किमती वाढत आहेत तरी लोक त्या ठिकाणी खरेदी करतात किंवा मी तुम्हाला दिवाळीचं उदाहरण दिलं। त्याच्यानंतर किमतीचा आभास
जास्त किंमत आहे म्हणजे ती चांगल्या दर्जाची वस्तू आहे म्हणून ते खरेदी केल्या जातात, हे एक अपवाद आहे. अज्ञान की ज्याला बाजारपेठेचं ज्ञान नाही तरीसुद्धा ते लोक अज्ञानापोटी त्या वस्तू खरेदी करतात आणि म्हणून मागणीच्या नियमाला अपवाद आहे. त्याच्यानंतर सवयीच्या वस्तू की ज्या वस्तू सवयीच्या होतात तर त्या वस्तू खरेदी केल्या जातात, हा मागणीच्या नियमाला अपवाद आहे. आणि अनुकरणाचा परिणाम म्हणजेच दुसऱ्याचं अनुकरण करणे, ह्या आपण या ठिकाणी मागणीच्या नियमाची गृहीते 7 आणि अपवाद असे एकूण 7 असे दोन्ही मुद्दे आपण त्या ठिकाणी समजून घेतलेले आपल्याला दिसतील.